नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं टेक्निकल अनालिस्टच्या एपिसोड 10 मध्ये स्वागत आहे. मी सागर करपदे आणि या ठिकाणी आपण एमएससीडी इंडिकेटर जे आहे या ठिकाणी समजून घेणार आहे. एमएससीडी इंडिकेटरचा नेमका वापर कशासाठी होतो ते बघा. की एमएससीडी इंडिकेटर जे आहे आपल्याला ट्रेंड त्यासोबतच मुवमेंट ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघायचे आहे. म्हणून आपण ट्रेंड कोणत्या साईडला जात आहे आणि मोमेंटम कोणत्या साईडला आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, तर चला समजून घेऊया की एमएससीडी इंडिकेटर म्हणजे काय. तर बघा, एमएससीडी इंडिकेटर समजून घेत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवावं लागते. कारण एमएससीडी इंडिकेटर हे एक लॅगिंग इंडिकेटर आहे आणि लॅगिंग इंडिकेटर असल्याच्यानं ते आपल्याला बऱ्याचदा हे फेक मूव्ह दाखवतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यासोबतच प्राइस ऑप्शनचा वापर करायचा आहे. हे प्रथम गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता एमएससीडी म्हणजे काय? एमएससीडी ज्याला आपण मुव्हिंग ऍव्हरेज, कन्व्हर्जन आणि डायव्हर्जन असं म्हणतो, हेच एमएससीडी इंडिकेटर आपल्याला ट्रेंड आणि मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघा या ठिकाणी आता सर्वात महत्वाची गोष्ट इथं समजून सांगतो ते लक्षात ठेवा. बघा, ही ब्लू लाईन तुम्हाला दिसत आहे. त्या ब्लू लाईनला एमएससीडी लाईन असं म्हणलं जातं. एमएससीडी लाईन असं म्हटलं जातं. आणि जे खाली तुम्हाला येलो लाईन दिसत आहे त्या येलो लाईनला आपण सिग्नल लाईन असं म्हणतो. काय म्हणतो? सिग्नल लाईन. आणि तुम्हाला जे ग्रीन मध्ये दिसत आहे आणि रेड मध्ये बॉक्सेस दिसत आहे त्या बॉक्सेसला आपण हिस्टोग्राम असं म्हणतो. हे तीन कंपोनंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात आले. आता बघू आपण आता हे एमएससीडी इंडिकेटर तयार कसं झालं ते बघू. ठीक आहे, त्यानंतर बघा, एमएससीडी इंडिकेटरचे तीन कंपोनंट असतात. त्या ठिकाणी आपण बघितले आता तीन कंपोनंट बघितले. एक ब्ल्यू वाली लाईन, ती एमएससीडी लाईन, आणि सिग्नल लाईन येलो वाली लाईन, आणि हिस्टोग्राम ग्रीन हिस्टोग्राम आणि रेड हिस्टोग्राम असे दोन प्रकारचे आपण हिस्टोग्राम बघितले. तर बघा, जे ब्ल्यू लाईन असते ती लाईन 12 EMA मायनस 26 EMA याचं कॅल्क्युलेशन तयार झाल्यानंतर ती ब्ल्यू वाली लाईन तयार होती. ठीक आहे, त्यानंतर बघा की येलो वाली लाईन, जी येलो वाली लाईन आहे त्याला आपण सिग्नल लाईन असं म्हणतो. ती एमएससीडी ची 9 EMA लाईन असते. ठीक आहे, हे दुसरा घटक तुम्हाला समजला. तिसरा घटक आहे, यामध्ये दोन हिस्टोग्राम असतात. एक असतं रेड हिस्टोग्राम आणि दुसरं असतं ग्रीन हिस्टोग्राम. जे ग्रीन हिस्टोग्राम आहे ते आपल्याला बुलिश सिग्नल दाखवतं. म्हणजे जे ग्रीन बॉक्सेस आहे ते आपल्याला बुलिश सिग्नल दाखवतं आणि जे रेड वाले बॉक्सेस आहे ते आपल्याला बिअरिश सिग्नल दाखवतात. ठीक आहे, ह्या तीन कंपोनंट तुम्हाला या ठिकाणी समजल्या. ठीक आहे, आता बघा की तिसरी जी कन्सेप्ट आहे आपल्याकडे ती म्हणजे बुलिश एमएससीडी क्रॉसओव्हर कशाला म्हटलं जातं. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ क्रॉसओव्हर म्हणजे काय. बघा, क्रॉसओव्हर म्हणजे तुम्हाला लक्षातच असेल की बघा, एक लाईन आहे, समजा एक लाईन आहे, त्याला बघू की ब्लू लाईन आहे. ब्लू लाईन आहे, जेव्हा तिला या ठिकाणी क्रॉस करते येलो लाईन, सॉरी, ज्या ठिकाणी असा प्रकारचा क्रॉस बनतो त्याला काय म्हटलं जातं? क्रॉसओव्हर. ठीक आहे, किंवा बघा तुम्हाला असा पण क्रॉसओव्हर बघायला मिळते, त्याला क्रॉसओव्हर म्हणतो. हे लक्षात आलं तुमच्या. आता बघा, बुलिश क्रॉसओव्हर म्हणजे काय. तर बघा, बुलिश क्रॉसओव्हर म्हणजे बघा, या ठिकाणी एक ब्लू लाईन आहे जी वरत जाताना आपल्याला मिळत आहे, ती आहे एमएससीडी लाईन. आपल्याला बुलिश क्रॉसओव्हर बघत असताना या ब्लू लाईनला म्हणजे एमएससीडी इंडिकेटर आहे, लाईन आहे, त्याला आपल्याला बघायचं आहे. जर ती लाईन येलो लाईनला क्रॉस करून वरच्या दिशेने जात असेल तर ज्या ठिकाणी क्रॉस होतो त्याला म्हटलं जातं बुलिश क्रॉसओव्हर. पण जेव्हा जातं तेव्हा ग्रीन हिस्टोग्राम त्या ठिकाणी जर तयार होत असेल असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं. आता दुसरी जी कन्सेप्ट आहे आपल्याकडे, आता चौथी जी आपल्याकडे कन्सेप्ट आहे ती म्हणजे बेरिश एमएससीडी क्रॉसओव्हर. आता बेरिश एमएससीडी क्रॉसओव्हर समजून घेण्यासाठी लक्षात घ्या की बेरिश म्हणजे मार्केट खाली जात आहे, म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय कन्सिडर करतो? रेड हिस्टोग्राम कन्सिडर करतो. मी तुम्हाला सांगितले. बघा,
ज्यावेळेस ब्लू लाईन जेव्हा खाली असते आणि येलो लाईन जेव्हा वर असते, आता जेव्हा क्रॉस करतात एकमेकांना तेव्हा आपण क्रॉस ओव्हर म्हणतो. परंतु जेव्हा येलो लाईन वरत असते आणि ब्लू लाईन खालत असते तेव्हा त्याला म्हणतो आपण बेरिश क्रॉस ओव्हर. आलं का लक्षात? आता अगोदरच्या पाठामध्ये काय शिकलो आपण, जर ब्लू लाईन जर वरती असेल तर त्याला आपण बुलिश क्रॉसओव्हर असं म्हणतो आणि जर येलो लाईन जर वरती असेल त्याला आपण बेरिश क्रॉसओव्हर असं म्हणतो. तुमच्या लक्षात आलं? आणि जेव्हा बेरिश क्रॉसओव्हर बनते त्या ठिकाणी अशा प्रकारचे रेड हिस्टोग्राम तयार होते आणि त्या ठिकाणी म्हणतो की प्राइस खाली येण्याचा प्रयत्न करते. तुमच्या लक्षात आलं? ठीक आहे. आपण चार्ट वरती बघणारच आहे. चार्ट वरती जाऊन आपण या ठिकाणी एक सिंपली कसं इंडिकेटर लावायचं ते आपण बघणारच. पण त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम बेसिक शिकून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी झिरो लाईन, आता या ठिकाणी जी कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळत आहे ती म्हणजे झिरो लाईन. आता झिरो लाईन म्हणजे काय हे लक्षात घ्या, की आता तुम्ही या ठिकाणी बघितलंय. एक मिनिट बघा या ठिकाणी तुम्हाला मिडल मध्ये ग्रीन हिस्टोग्राम आणि रेड हिस्टोग्राम याच्या मधोमध एक लाईन बघायला मिळत आहे. या लाईनला म्हटलं जातं झिरो लाईन. काय म्हटलं जातं? झिरो लाईन. आता हे तुम्ही लक्षात ठेवा, झिरो लाईन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्या झिरो लाईनच्या वरती जर हिस्टोग्राम तयार होत असेल त्याला काय म्हणतो आपण? बुलिश हिस्टोग्राम असं म्हणतो. आणि ते आपल्याला काय सांगते की बुलिश ट्रेंड या ठिकाणी तयार होत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगते. म्हणजेच पॉझिटिव्ह या ठिकाणी मोमेंटम कसं आहे? पॉझिटिव्ह आहे असं ते आपल्याला कंटेक्स्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. अशा ठिकाणी आपण एक फुलबॅक सेटअप या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा की बिलो झिरो लाईन, आता ही लाईन आहे त्याच्या खालती जर हिस्टोग्राम तयार होत असेल तर ते रेड हिस्टोग्राम तयार होतात. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो की ट्रेंड जे आहे कसा होत आहे? बेरिश होत आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी संकेत मिळते. आणि त्या ठिकाणी मोमेंटम कसं आहे? तर हा डाऊन साइडला निगेटिव्ह मोमेंटम आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. ह्या दोन कन्सेप्ट होता तुम्हाला या ठिकाणी लक्षात आल्या. त्यानंतर बघा की आता हिस्टोग्राम कधी वाढते? आता बघा या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी झिरो लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला हिस्टोग्राम आहे आणि ग्रीन हिस्टोग्राम आहे आणि त्याच्याच खालती आपल्याला रेड हिस्टोग्राम हे कधी पण खालीच असतात आणि ग्रीन हिस्टोग्राम वरती पण तयार होते. ठीक आहे. बार्स आपण या ठिकाणी बघत आहे. तर बघा आता सर्वात महत्वाची ही कन्सेप्ट आहे. आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की मोमेंटम कसा वाढतो आणि कसा कमी होतो. तर बघा जेव्हा क्रॉसओव्हर केल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी काय होते? आता समजा की या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेला आहे. क्रॉसओव्हर झाल्यानंतर प्राइस बघा एक ग्रीन हिस्टोग्राम वाढला, बार वाढत 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 आपल्याला बघायला मिळते. मग त्यावेळेस काय होते? ही लाईन सुद्धा वाढत जाते आणि त्या ठिकाणी प्राइस सुद्धा त्या ठिकाणी काय होते? वाढत जाते. ठीक आहे. या ठिकाणी असं बघायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जर मोठे हिस्टोग्राम बघायला मिळत असेल तर त्या ठिकाणी मोमेंटम चांगला आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्यामध्ये व्हॅल्यू जास्त आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा की जेव्हा हिस्टोग्राम कमी 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 होत जातात तेव्हा काय होते की वरती जे प्राइस आपल्याला आहे ती सुद्धा थोडीशी त्यामध्ये व्हॅल्यू मध्ये घट होताना आपल्याला बघायला मिळते. ती सुद्धा कमी कमी होण्याचा प्रयत्न करते. ज्या ठिकाणी सिरिंग होते आणि त्यानंतर मग काय होते? पुन्हा ते रेड कडे ट्रान्सफर होते आणि रेड कडे ट्रान्सफर होताना बघा या ठिकाणी आता रेड हिस्टोग्राम चालू झाला म्हणजे या ठिकाणी प्राइस जाताना खाली येताना आपल्याला बघायला मिळते. प्राइस या ठिकाणी जेव्हा रेड हिस्टोग्राम तयार होतात तेव्हा आपल्याला काय होते की प्राइस सुद्धा खाली येताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. हे खाली खाली आली हे तुम्हाला लक्षात घेताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. कारण प्राइस या ठिकाणी काय झालेली आहे? निगेटिव्ह झालेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी एक्सपॅन्ड होत आहे रेड. मग त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी प्राइस काय होत आहे? रेड वाले हिस्टोग्राम कमी कमी होताना दिसत आहे. मग त्यावेळेस काय होते की जे ग्रीन हिस्टोग्राम आहे थोडे वाढायला सुरू होत आहे. कारण मुवमेंट जे कुठे शिफ्ट झालेला आहे तो शिफ्ट होत आहे आता पॉझिटिव्ह कडे शिफ्ट होताना आपल्याला बघायला मिळत आहे. ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला कळलेले असतील.
फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी आपण हिस्टोग्रामची कन्सेप्ट बघितली. एक्सपॅन्ड जर होत असेल तर प्राइस वाढण्याची शक्यता असतं, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा ग्रेडवाले हिस्टोग्राम एक्सपॅन्ड होत असेल त्या ठिकाणी प्राइस बेरिश कडे शिफ्ट झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. तर बघा, जर हे हिस्टोग्राम जर छोटे असेल तर बघा, हिस्टोग्राम जर हे छोटे छोटे असतील तर त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की त्या ठिकाणी मोमेंटम कमी आहे असं आपल्याला म्हणता येते. आणि ज्यावेळी हिस्टोग्राम हे मोठे मोठे जर बघायला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो त्या ठिकाणी मोमेंटम हा कसा आहे, तर हा चांगला मोमेंटम आहे आणि स्ट्रॉंग मोमेंटम आहे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्या ठिकाणी चांगले मूव्ह येण्याची शक्यता असतं. हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर ही सर्वात महत्वाची कन्सेप्ट होती. त्यानंतर बघा, एमएससीडी इंडिकेटरचं जे आहे वापर ते बरेच जण चुकीच्या पद्धतीने करतात. काय होते की बरेचदा क्रॉसओव्हर जे आहे, क्रॉसओव्हर आहे ते त्या क्रॉसओव्हर प्रत्येक क्रॉसओव्हर काय करतात, बरेच जण ट्रेड करतात. पण हे एक चुकीचे मेथड आहे. मी काय तुम्हाला चार्टवर सांगणार बघा. त्यानंतर ग्रीन हिस्टोग्राम दिसले की लगेच बाय करतात. हे सुद्धा एक चुकीचे मेथड आहे. त्यानंतर बघा, साइडवेज मार्केटमध्ये इग्नोर करतात. साइडवेज मार्केटमध्ये एमएससी इंडिकेटर हे फॉल्स सिग्नल देतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, साइडवेज मार्केटमध्ये ट्रेडला इग्नोर केलं पाहिजे. त्यानंतर बघा, डायव्हर्जनवर इन्स्टंट एंट्री घेतात. डायव्हर्जन काय हे तुम्हाला मी चार्टवरती समजून सांगणार. त्यानंतर बघा की ट्रेड आहे. आता राईट मेथड काय याला समजून घेण्याची, एक म्हणजे ट्रेंड, ट्रेंड सोबत झिरो लाईन बघणे आणि त्यानंतर एंट्री जर कन्सिडर करणे. जर सेटअप कन्सिडर झाला तरच त्याला ट्रेड घेणे. हे एक राईट मेथड आहे. पहिला हिस्टोग्राम मोमेंटम वाचणे, हिस्टोग्राम ग्रीन आहे की रेड आहे हे समजून घेणे. त्यानंतर की जे लेवल आहे, क्रॉसओव्हर कोणत्या लेवलला क्रॉसओव्हर केलेला आहे, क्रॉसओव्हर हा एक इफेक्टिव्ह लेवलला झाला पाहिजे. कोणत्या, जे आपण लेवल ड्रॉ केलेला आहे त्या ठिकाणी जर क्रॉसओव्हर बनत असेल त्या ठिकाणी एक चांगली मेथड आहे किंवा चांगला एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. त्यासोबतच राईट मेथड मध्ये प्राइस ऑप्शनचा वापर करायचा. प्राइस ऑप्शनचा वापर केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एमएससीडी इंडिकेटर चांगलं इफेक्टिव्ह काम करताना आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणून त्यासोबत आपल्याला काय त्याचा वापर करायचा. आता आलोय आपण चार्टवरती. आता बघा मित्रांनो, जर एमएससीडी इंडिकेटर लावायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या इंडिकेटरवरती क्लिक करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला एमएससीडी नाव सर्च करावं लागेल आणि त्यानंतर यावरती एमएससीडी वर क्लिक केल्यानंतर चार्टवरती तुमचं एमएससीडी इंडिकेटर हे काय होणार, प्लॉट होणार. जर तुम्ही या ठिकाणी सेटिंग मध्ये जर गेला, त्या ठिकाणी सेटिंग मध्ये क्लिक केला तर तुम्हाला दोन लाईना बघायला मिळतात. एक आहे ब्लू लाईन, ज्याला आपण एमएससीडी लाईन म्हणतो. त्यानंतर येलो लाईन, त्याला आपण सिग्नल लाईन म्हणतो. आणि हिस्टोग्राम या ठिकाणी दिलेले आहे रेड आणि ग्रीन. जर आपण इनपुट जर बघितले तर 12 EMA आणि 26 EMA मायनस केल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते की एमएससीडी लाईन बघायला मिळते आणि 9 EMA म्हणजे आपल्याला येलो लाईन आपल्याला बघायला मिळते. हे दोन बाबी तुमच्या लक्षात आल्या. त्या ठिकाणी आपण ज्या दोन सांगितल्या कन्सेप्ट बघा, तर मी आपल्याला सांगितलं होतं की जे ब्लू लाईन आहे ती एमएससीडी लाईन आणि जी येलो लाईन आहे ती सिग्नल लाईन आहे. ठीक आहे. तर बघा की हे का महत्वाचं आहे, बघा क्रॉसओव्हर या ठिकाणी बघायला मिळत आहे तुम्हाला. त्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट आलेली या ठिकाणी बघायला मिळते. पण क्रॉसओव्हर जेव्हा या झिरो लाईन पासून खूप वरती असतं तेव्हा ते चांगला क्रॉसओव्हर देतं. बघा या ठिकाणी खूप चांगला या ठिकाणी क्रॉसओव्हर दिलेला बघायला मिळतो. त्याच पद्धतीनं जर खाली खूप जास्त अंतरावरती जर क्रॉसओव्हर होत असेल, याच्या झिरो लाईन पासून खूप दूर पाहिजे. जर झिरो लाईन पासून खूप दूर असेल तर ते क्रॉसओव्हर आपल्याला चांगल्या पद्धतीनं देतात. बुलिश क्रॉसओव्हर आणि बेरिश क्रॉसओव्हर असं दोन्ही पण. ठीक आहे. दोन्हीमध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर क्रॉसओव्हर खूप जवळ जर असेल, खूप जवळ असेल आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. त्या ठिकाणी आपण ट्रेडला काय केलं पाहिजे, इग्नोर केलं पाहिजे. त्यानंतर बघा की या ठिकाणी बघा हिस्टोग्राम खूप छोटे छोटे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर बघा हिस्टोग्राम खूप छोटे छोटे बघायला मिळत आहे. म्हणजेच तुम्ही यावर लक्ष घेऊ शकता की या ठिकाणी कधी पण सेल एंट्री घ्यायची नाही. त्या ठिकाणी बरेच जण सेल एंट्री घेतात, ते या ठिकाणी अवॉइड करू शकतो. कारण बघा हिस्टोग्राम खूप छोटे छोटे बनत आहे, म्हणजे या ठिकाणी मोमेंटम नाही हे त्या ठिकाणी सिद्ध होते. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा हिस्टोग्राम मध्ये खूप मोठे मोठे आपल्याला या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे, जे आपण एक्सपर्ट मेथड बघितली. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा प्राइसने खूप वरती गेलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा प्राइस कॉन्ट्रॅक्ट होत आहे आणि बार छोटे छोटे होताना आपल्याला दिसत आहे. पण एक स्ट्रॉंग मोमेंटम असल्याच्या कारणाने ते या ठिकाणी आपल्याला पण वाढताना दिसत आहे. त्यानंतर बघा की ते एक श्रिंकिंग झालेली या ठिकाणी बघायला मिळत आहे, म्हणजे खूप छोटे झाले. आणि त्यानंतर बघा प्राइस शिफ्ट झाली. त्यानंतर बघा की प्राइस आपल्याला वरती प्राइस शिफ्ट होताना आपल्याला बघायला मिळाली. ही हिस्टोग्राम समजले. त्यानंतर बघा की प्राइस पुन्हा एक जे रेड हिस्टोग्राम होते ते आपल्याला या ठिकाणी श्रिंकिंग होताना दिसते. आणि त्यानंतर बघा की प्राइसने
या ठिकाणी छोटे हिस्टोग्राम म्हणाले म्हणजे ब्लू वाला या ठिकाणी मूव आला आणि त्यानंतर बघा हिस्टोग्राम नंतर प्राइस या ठिकाणी नंतर मग शिफ्ट झाली ग्रीन हिस्टोग्राम मध्ये. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की ग्रीन हिस्टोग्राम दिसला की लगेच बाय आणि रेड हिस्टोग्राम दिसला की लगेच सेल, अशा पद्धतीने आपल्याला नाही करायचं आहे. याचा योग्य पद्धतीने जे वापर जे आहे ते आपल्याला करायचं आहे की बघा जर प्राइस खूप दूर असेल आणि क्रॉसवर जर दिसत असेल तो आपल्याला परफेक्ट क्रॉसवर चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. जर ते खूप जवळ असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो की अवॉइड करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एमएससीडी इंडिकेटरला खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या इंडिकेटर बद्दल तुम्हाला या ठिकाणी चांगली माहिती मिळाली असेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही प्रथमदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर याच्यानंतर तुम्हाला कोणता इंडिकेटर हवा आहे ते कमेंटमध्ये सांगा. कुठली प्रॉब्लेम असेल कन्सेप्ट असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगावं. त्या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.